वहिनींचं असं म्हणणं आहे की त्या शेवटपर्यंत माझ्याबरोबर आहेत. जसे माझे मिस्टर शेवटपर्यंत दादांबरोबर होते, त्यांनी कधीच दादांना अंतर दिलं नाही किंवा दादांनी पण त्यांना कधीच अंतर दिलं नाही. त्याचप्रमाणे वहिनीसुद्धा माझ्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. माझ्या मुलांकडे, माझ्या संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं आहे असं त्यांचं म्हणणं. तुमच्यावर आणि वहिनींवर दोन्ही कुटुंबांवर एकसारखं दुःख कोसळलेलं होतं, तरी देखील सुनेत्रा पवार या निर्भक्तपणे तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या. त्यांचं आणि माझं दुःख एकसारखं आहे. माझं सर्वस्व गेलंय तसं त्यांचं सुद्धा गेलंय, तरी त्या उभ्या आहेत. माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय त्यांनी, माझ्या घरावरती हात ठेवलाय. विसरू नाही शकत त्यांचे उपकार, हे माझ्याबरोबर आयुष्यभर राहतील. बघूयात, परमेश्वराच्या ह्याने सावरण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यात लवकरात लवकर सावर. काय अपेक्षा होत्या आपल्या मुलाची, काय स्वप्न होती, काय ध्येय दिशा होत्या? मुलाची अपेक्षा खूप होत्या, पण तो तशा पूर्ण झाल्या नाहीत असं म्हणावं लागेल, कारण अर्धवटच सोडून गेला. कारण एकुलता एकच मुलगा आहे तुम्हाला. आपण शेवटचा फोन कधी झाला आपला? माझा 26 तारखे फोन झाला नाही, प्रत्यक्ष बोलणं झालं शेवटचं 26 तारखेला 5:30 वाजता. मी इकडे गावी येणार होतो, तो खारघरला मुलं आणायला विटाव्याला परत हे होणार होतं. ते म्हणलं मला तुम्ही जा, माझं सातारला तिकडं जावं लागणार आहे आणि मी तिकडे येणार आहे, मग आपण संचेती हॉस्पिटलला जाऊ. मग आपण तिथे माझ्या गुडघ्याची ट्रीटमेंट चालू होती तिथे. त्याच्यानंतर 27 तारखेला फोन वगैरे काय झाला नाही. मग 27 तारखेला संध्याकाळी इथं घरात फोन आलेला आहे, पण मला माहीत नाही. येतोय म्हणलं बारामतीला आणि संध्याकाळी घरी मुक्कामाला येणार असं बोलला तो. आता सुनेत्रा वहिनींसोबत काय बोलणं झालं, काय बोलता? भेट दिली नाही, मॅडमने सांगितलं तुमच्या काय अपेक्षा आहे, तुम्ही चर्चा करा, हे करा. मी सांगितलं त्यांना की आमचे हे 13 तारखेत, म्हणजे 13 दिवस झाल्यानंतर येत होते. त्यांनी सांगितलं सगळं. तशी काय अपेक्षा आमच्या काय आता फक्त त्या सुनबाईचं आणि मुलांच्या शिक्षणाचं, बाकी नाही काय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.